नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विकास गुडदे तुम्हा सर्वांचं शिंदे सर कोचिंग क्लासेस या युट्यूब चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, बघा आपण आज बघणार आहोत येता 10वीचा सायन्स पार्ट 1। आता पार्ट 1 म्हणजे नेमकं काय काय येतं बघा। त्याच्यामध्ये पार्ट 1 जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं असेल तर त्याच्यामध्ये बघा केमिस्ट्री, फिजिक्स असेल हे घटक तुमचे येत असतात। मग आता सर फिजिक्स काय असतं किंवा केमिस्ट्री कशाला बघायचं बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला पार्ट 1 चा पहिला चॅप्टर बघायचा। जस्ट आपण बेसिक बघू आणि हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही काय करा शेवटपर्यंत विद्यार्थी मित्रांनो नक्कीच बघा। जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करा आणि तुम्हाला नोटिफिकेशन येण्यासाठी बेल आयकॉन जरूर दाबा। तर विद्यार्थी मित्रांनो, पॉज न करता हा व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुमच्या छोट्या आणि छोट्याशा कन्सेप्ट काय होतील क्लिअर होतील। अतिशय सोप्या भाषेमध्ये आणि अतिशय मजेशीरपणे हा व्हिडिओ आहे विद्यार्थी मित्रांनो आणि तुम्हाला लगेच समजल अशीच म्हणजे तुमच्याच युअर लँग्वेज मध्ये म्हणजे तुमच्याच लँग्वेज मध्ये हा व्हिडिओ असणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, नक्कीच हा पूर्ण व्हिडिओ बघा आणि जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर पुन्हा एकदा विनंती करतो तुम्ही काय करा चॅनलला सबस्क्राइब करा। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण बघू नेमकं जस्ट इंट्रोडक्शन बघू की नेमकं पार्ट 1 असतं कसं। विद्यार्थी मित्रांनो बघा, पार्ट 1 मध्ये तुम्ही ऑब्झर्वेशन जर केलं तर काय असतं सायन्स पार्ट 1 सायन्स पार्ट 1 मध्ये ऑब्झर्वेशन केलं तर बघा याच्यामध्ये काय असतात जवळपास तुमचे 10 धडे येतात। किती येतात 10 धडे। ओके, 10 चॅप्टर आपण जर भरले याच्यामध्ये ऑब्झर्वेशन केलं तर याच्यामध्ये काय असतात काही फिजिक्स असतात। फिजिक्स म्हणजे काय म्हणतात याला भौतिकशास्त्र। काय म्हणतात भौतिकशास्त्र। ओके, आणि त्यानंतर काय असतात केमिस्ट्रीचे असतात। काय असतात केमिस्ट्री। तर केमिस्ट्री मीन्स काय असतं रसायनशास्त्र। ओके, बघ फिजिक्स आणि केमिस्ट्री या दोन गोष्टी तुम्हाला अत्यंत महत्त्वाचं कन्सेप्ट दिलेले आहेत। बघा लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर 11वी आणि 12वी जर सायन्स घ्यायचं असेल तर ह्या दोन कन्सेप्ट तुम्हाला 10वी मध्ये अत्यंत महत्त्वाचे आहे आणि तुमचं बेसिक कन्सेप्ट पूर्ण क्लिअर झाला पाहिजे आणि त्यानंतरच तुम्ही विद्यार्थी मित्रांनो 10वी आणि 12वी मध्ये स्कोरिंग करू शकता। ज्यांना कोणाला नेट सीईटी द्यायचे असले बेसिक कन्सेप्ट तुम्हाला अत्यंत महत्त्वाचे आहे विद्यार्थी मित्रांनो। तर बघू आपण नेमकं भौतिकशास्त्र कशाला म्हणायचं किंवा रसायनशास्त्र कशाला म्हणायचं। तर विद्यार्थी मित्रांनो बघा, फिजिक्स मीन्स भौतिकशास्त्र म्हणजेच काय असतं याच्यामध्ये लाईक आपण म्हणू शकतो इलेक्ट्रिसिटी असेल किंवा आजूबाजूचा परिसर असेल या निगडीत जर काही क्वेश्चन विचारले झालेले असतात तर लक्षात ठेवायचं तो असतो तुमचा भौतिकशास्त्राचा कन्सेप्ट असतो। कुठला असतो भौतिकशास्त्राचा, म्हणजे काय टेम्परेचर असेल किंवा आपण त्याला काय म्हणू शकतो इलेक्ट्रिसिटी म्हणू शकतो, विद्युत म्हणू शकतो, हे सगळं कन्सेप्ट कोणाशी येत असतात निगडीत भौतिकशास्त्राशी निगडीत येतात विद्यार्थी मित्रांनो। आणि त्यानंतर बघा तुम्हाला दिलेलं आहे केमिस्ट्री। केमिस्ट्री मीन्स काय असतं रसायनशास्त्र, जिसके अंदर क्या होता है कॉम्बिनेशन। त्याला आपण काय म्हणतो लक्षात ठेवायचं संयोग होतो। म्हणजेच काय असं त्याच्यामध्ये मूलद्रव्य असतील तुम्ही 9वीला शिकलेच विद्यार्थी मित्रांनो। 8वीला पण तुम्हाला कन्सेप्ट होती मूलद्रव्य म्हणजेच त्याला आपण इंग्लिश मध्ये म्हणतो एलिमेंट। बघा विद्यार्थी मित्रांनो की हे जे दोन्ही कन्सेप्ट दिलेले आहेत केमिस्ट्री आणि भौतिकशास्त्र त्याला आपण फिजिक्स आणि केमिस्ट्री म्हणतो। तर केमिस्ट्री मध्ये काय असतात एलिमेंट, त्यांच्या रिएक्शन अभिक्रिया येतात, हे सगळे जर आलं तर लक्षात ठेवायचं ती गोष्ट कुठली तुमची केमिस्ट्रीची आहे आणि अत्यंत मार्क घेणारा हा पार्ट 1 आहे। म्हणजे तुम्ही भरपूर सारे मार्क घेऊ आउट ऑफ मार्क तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकता। बिकॉज याचं रिझन एकच आहे की ह्या कन्सेप्ट तुम्ही आहे ना अतिशय मजेशीरपणे आणि अतिशय सोप्या भाषेमध्ये आपल्या चॅनलवर तुम्ही शिकणार आहात। तर पुन्हा एकदा विनंती करतोय तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि जोपर्यंत हा तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघणार नाही तोपर्यंत तुमचा कन्सेप्ट क्लिअर होणार नाही। तर त्यासाठी पॉज न करता तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा। तर विद्यार्थी मित्रांनो पहिला चॅप्टर आपण चालू करणार आहोत। त्या अगोदर सगळ्यात अगोदर त्याचं नेमकं इंट्रोडक्शन, त्या चॅप्टर आपला तो चॅप्टर किती मार्काचा आहे किंवा किती मार्कासाठी तो पेपर मध्ये येऊ शकतो आणि कशा पद्धतीने येऊ शकतो तर ते आपण बघूया। बघा सगळ्याला बुक दिसते विद्यार्थी मित्रांनो। ओके, तर पहिला चॅप्टर आहे तुमचा ग्रॅव्हिटेशन। काय आहे विद्यार्थी मित्रांनो ग्रॅव्हिटेशन चॅप्टर आहे। जवळपास ते काय सांगितलं आपल्याला बघा ग्रॅव्हिटेशन ग्रॅव्हिटेशन आपल्याला दिलेलं विद्यार्थी
ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय असतं, गुरुत्वाकर्षण आपण त्याला म्हणतो. नेमकं काय असतं ग्रॅव्हिटेशन, आपल्याला ते बघायचं विद्यार्थी मित्रांनो, की कन्सेप्ट ऑफ ग्रॅव्हिटेशन कशी असते आणि कशा पद्धतीने आपण त्याला स्टडी करणार, मजेशीर आणि सोप्या भाषेमध्ये, म्हणजे तुमच्याच लँग्वेज आपण हे शिकणार. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, बेसिक कन्सेप्ट तुम्हाला अत्यंत महत्वाचे आहेत. जे काही बेसिक कन्सेप्ट आहे ते आपण इथंच क्लिअर करू, जेणेकरून तुम्हाला पुढचा चॅप्टर हा व्यवस्थित समजेल. बघा विद्यार्थी मित्रांनो, काय येईल आपल्याला ग्रॅव्हिटेशन. परंतु लक्षात ठेवा, हा ग्रॅव्हिटेशन चॅप्टर एक्झामला एसएससी बोर्ड मध्ये किती मार्काला येतो विद्यार्थी मित्रांनो, 4 ते 5 मार्काचं वेटेज आहे आणि अत्यंत महत्वाचा हा सब्जेक्ट किंवा हा तुमचा दिलेला तो चॅप्टर आहे. जेणेकरून तुमचा 11वी आणि 12वी साठी उपयोगात येणार आहे. तर बघा याचा वेटेज जे याचे मार्क्स आहे विद्यार्थी मित्रांनो, जवळपास 4 ते 5 मिनिमम जवळपास आपण जर सांगितलं तर लक्षात ठेवा, हा 6 मार्कासाठी सुद्धा येऊ शकतो. परंतु 4-5 मार्काचं याचं वेटेज आहे. एक येत असतो बघा, याच्यावर येत असतो 3 मार्कासाठी क्वेश्चन आणि एक 2 मार्कासाठी. जर असं नाही आलं तर 2-2 मार्काचे आणि 1 मार्काचा क्वेश्चन तुम्हाला 100% याच्यावर विचारला जातो. तर लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, आणि कशा पद्धतीने आपण याचा आन्सर त्याची लिहू शकतो ते आपल्याला बघायचं. लेट्स स्टार्ट व्हिडिओ. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला लगेच चालू करायचं ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय असतं. सगळ्यात अगोदर ग्रॅव्हिटेशन म्हणजे तुमच्या मनामध्ये येत असं की नेमकं ग्रॅव्हिटेशन ही कन्सेप्ट काय आणि कुठून आले असं. तुम्ही आतापर्यंत एक मजेशीर स्टोरी ऐकली असेल. कुठली, एक झाड असतं, म्हणजे कुठलं ऍपलचं झाड असतं, तिथं कोण बसलेलं असतं, सर आयझॅक न्यूटन, आणि त्याच्या वरतून काय पडतं, सफरचंद पडतं, ऍपल पडतं, आणि नंतर ते विचार करायला लागतात की हे सफरचंद खालीच पडलं पण ते सरळ व्हर्टिकल लाईनला पडलेलं आहे, होरिझॉन्टल का बरं नाही गेलेलं, ट्रान्सफर कसं नाही गेलं, म्हणजे आडवं का बरं नाही गेलं, त्यानंतर काय केलं, एका तिरप्या रेषेत काय का बरं नाही गेलं, किंवा त्याला आपण काय म्हणतो एकदा सिलेंड्रिकल लाईन सॉरी आपलं व्हर्टिकल आलं का आलं, हे सगळ्या कन्सेप्ट त्याच्या मनामध्ये आल्या आणि त्याच कन्सेप्ट पासून काय आला, या ग्रॅव्हिटीचा किंवा ग्रॅव्हिटेशनचा शोध लागलेला आहे. मग आता विद्यार्थी मित्रांनो, 2 वर्ड तुमच्या समोर येत असतात. कुठले, ग्रॅव्हिटी अँड ग्रॅव्हिटेशन. सो व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ग्रॅव्हिटी अँड ग्रॅव्हिटेशन विद्यार्थी मित्रांनो. बघा डिफरंट एकच कन्सेप्ट आहे, परंतु थोडा याच्यामध्ये काय तुम्हाला डिफरन्स आहे. आता तुम्हाला त्याच्या अगोदर हे शिकण्या अगोदर आपल्याला बघा याच्यामध्ये काय स्टडी करायचंय, हे स्टडी मटेरियल काय आपल्याकडे, कुठल्या कुठल्या कन्सेप्ट शिकायच्या. तर पहिले बघा ग्रॅव्हिटेशन, ग्रॅव्हिटेशन काय असतं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला दिलेले केप्लर्स लॉ, त्यानंतर सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स, त्यानंतर दिलेले ऍक्सेलरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द अर्थ, न्यूटन युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, फ्री फॉल अँड एस्केप व्हेलॉसिटी. हे विद्यार्थी मित्रांनो सगळे आपल्याला पॉईंट इथं बघायचे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आपण सगळ्यात अगोदर बघणार आहे की ग्रॅव्हिटेशन काय असतं. तुम्हाला बेसिक कन्सेप्ट आणि सगळं गोष्टी माहित आहे की नेमकं ग्रॅव्हिटेशन काय असतं. ग्रॅव्हिटेशन मधलं बघा लक्षात ठेवायचं 2 पार्ट्स पडतात. व्हॉट इज द मीन बाय ग्रॅव्हिटेशन अँड ग्रॅव्हिटी, व्हॉट आर द डिफरन्स बिटवीन ग्रॅव्हिटी अँड ग्रॅव्हिटेशन. गुरुत्वाकर्षणामध्ये आणि गुरुत्वमध्ये काय फरक असतं, तर लक्ष द्या. कुठल्या कुठल्या कन्सेप्ट आपण इथंच क्लिअर करू. बघा 2 कन्सेप्ट तुम्हाला दिलेले आहे. कुठल्या विद्यार्थी मित्रांनो, ग्रॅव्हिटी कशाला म्हणायचं, ग्रॅव्हिटी कशाला म्हणायचं. बस फर्स्ट ऑफ ऑल म्हणजे ग्रॅव्हिटीचा पहिला शोध लागला. तर कसा लागला, सर आयझॅक न्यूटन खाली बसलेले होते झाडाच्या खाली आणि वरतून एक सफरचंद पडलं, आणि सफरचंद पडल्यानंतर त्यांना विचार आला की नेमकं हे सफरचंद व्हर्टिकली पडलं. व्हर्टिकली मीन्स काय, सरळ दिशेत पडलं, आणि का बरं पडलं, तर हे विचार केला त्यांनी आणि त्यानंतरच त्याची डिस्कवरी लागली. तर हे बघा ग्रॅव्हिटी कशाला म्हणायचं, ग्रॅव्हिटी कशाला म्हणायचं. लक्ष द्या, व्हॉट आर द डिफरन्स बिटवीन ग्रॅव्हिटी अँड ग्रॅव्हिटेशन. या दोघांमध्ये थोडा वेगळा फरक आहे आणि थोडा फार फरक आहे. सिमिलरिटी आहेच, परंतु थोडा याच्यामध्ये काय फरक आहे, काय डिफरन्स आहे ते आपण बघूया. ग्रॅव्हिटी म्हणजे काय असतं लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो, की समजा एक ही पृथ्वी, ओके, सो लिसन केअरफुली. ती काय सगळी काय पृथ्वी आहे, आणि पृथ्वी एक सर्क्युलर पाथ मध्ये नसते. ओके, जस्ट मी काढलेली. आता बघा इथे काय एक झाड आहे, सेम झाड आहे, सेम झाड आहे, अगेन क्या कर रहे हो सर, देखो भाई चित्र आहे पण विचित्र आहे. बघा संख्या काय दिसतंय तुम्हाला, सगळे हे काय अर्थ आहे आपली. ओके, अर्थ आहे आणि बाजूला आजूबाजूला तुम्हाला दिसतंय झाड आहे. ठीक आहे, सेव ट्री. ओके, बघा लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, काय दिसतंय तुम्हाला, सगळे हे झाड दिसत आहेत. मग सर आता आपण जर बघितलं ऑब्झर्वेशन केलं तर न्यूटन्स कुठे बसलेला होता,
न्यूटन झाडाखाली बसलेला होता, सगळ्यांना माहिती आहे. पण आता बघा, इथून एखादं कुठलंही फळ पडलं, ओके, इथून एक फळ पडलं, इथून एक फळ पडलं, इथून एक फळ पडलं, ओके. बघ, हे फळ कुठे येत असते, लक्षात ठेवा. हा एक ऑब्जेक्ट दिलेला आहे तुम्हाला आणि हे एक आर्ट दिलेली, एक बॉडी दिलेली, एक काय दिलेलं, हा तुम्हाला एक कन्सेप्ट दिलेला आहे. मग आता होतं काय, जर ऑब्झर्वेशन केलं तुम्ही तर काय दिसतं तुम्हाला की या कन्सेप्ट मध्ये वरतून एक काय पडतंय, फळ खाली पडते. मग आता हे फळ पडणार कुठं, तर लक्षात ठेवा अर्थच्या सेंटरकडे काय होणार, की अट्रॅक्ट होणार. कुठे अट्रॅक्ट होणार आहे, सेंटरकडे. मग आता इथं जर पडलं असेल तर इकडे येणार आहे का विद्यार्थी मित्रांनो, नाही. तर हे फळ पडणार आहे, कुठे पडणार आहे, अट्रॅक्ट कोणाकडे, सेंटरकडे होणार आहे. त्याचबरोबर इथलं फळ इकडे येणार काय, नाही, ते कुठं येणार आहे, सेंटरकडे जाणार आहे. इथलं फळ खाली पडणार आहे का, असं, कारण की तो खाली दिसतोय तुम्हाला, नाही. तर लक्षात ठेवा, कोणाकडे अट्रॅक्ट करणार आहे, सेंटरकडे. इकडला पण कोणाकडे, सेंटरकडे. इकडला कोणाकडे, सेंटरकडे, सेंटरकडे. तर म्हणजेच काय होत असते, तुम्ही जर ऑब्झर्वेशन केलं की दोन गोष्टी जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर ग्रॅव्हिटेशन मध्ये काय दिसतं तुम्हाला बघा विद्यार्थी मित्रांनो, इज द फोर्स. म्हणजे काय सांगितलं आपल्याला की ग्रॅव्हिटी बद्दल आपण जर सांगितलं इट्स अ फोर्स काय होत असते, ऑकरिंग बिटवीन द अर्थ अँड बॉडीज. काय दिसतं तुम्हाला की एक फोर्स दिसतोय, कुठला फोर्स दिसतोय, लक्षात घ्या. ग्रॅव्हिटी कशाला म्हणायचं, ग्रॅव्हिटी इज अ फोर्स ऑकरिंग, कशामध्ये आढळतो आपल्याला लक्षात घ्या, ऑकरिंग बिटवीन द बॉडीज अँड अर्थ. म्हणजेच ही एक बॉडी झाली समजा, इथं आपण जर बघितलं आणि कोणामध्ये अट्रॅक्शन सांगितलं आपल्याला, अर्थ बद्दल. म्हणजे अर्थ कर एखादी, लक्षात घ्या सिंपल वर्ड मध्ये ग्रॅव्हिटी कशाला म्हणायचंय, तर काय होत असते, एखादी कुठली वस्तू पृथ्वीकडे जर अट्रॅक्ट होत असेल, ग्रॅव्हिटी, ओके, काय म्हणतात त्याला, ग्रॅव्हिटी. लक्षात ठेवायचं ग्रॅव्हिटी काय असते. पहिला पॉईंट लक्षात ठेवा विद्यार्थी मित्र, ग्रॅव्हिटी मीन्स काय असतं, लक्षात ठेवा, इज द फोर्स occurring between earth and body. काय तुम्हाला इज द, काय सांगितलं आपल्याला, इज द फोर्स, काय सांगितलं, द फोर्स ऑकरिंग बिटवीन अर्थ अँड बॉडी. म्हणजेच काय असतं, दोन गोष्टीमधलं अट्रॅक्शन, कुठल्या, पृथ्वी आणि एक ऑब्जेक्ट, या जर दोन गोष्टीमध्ये जर अट्रॅक्शन होत असेल तर विद्यार्थी मित्रांनो त्याला नक्कीच काय म्हणणार आपण, तर काय म्हणायचं त्याला, ग्रॅव्हिटी. दुसरं काय म्हणणार आपण लक्षात ठेवायचं, दुसरं अजून आपण सांगू शकतो की काय होऊ शकतं विद्यार्थी मित्रांनो, द फोर्स ऑफ किंवा फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन, काय लिहिलं असं लिहू शकतो त्याला आपण की फोर्स ऑफ अट्रॅक्शन प्रेझेंट बिटवीन, कोणाकोणामध्ये असं लक्षात द्यायचं, बिटवीन, प्रेझेंट बिटवीन कोणाकोणामध्ये सांगितलं आपल्याला की अर्थ अँड काय, बॉडी किंवा एनी ऑब्जेक्ट, या दोन गोष्टीमध्ये जर काय असं अट्रॅक्शन, लक्षात, फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन किंवा फोर्स ऑफ अट्रॅक्शन प्रेझेंट बिटवीन कोणामध्ये असतं, अर्थ आणि बॉडी. हे बघा, हे काय ऑब्जेक्ट आहे किंवा याला बॉडी म्हणून, हे काय अर्थ आहे, या दोघांकडे काय एकमेकांकडे अट्रॅक्शन आहे, त्या अट्रॅक्शनलाच काय म्हणायचं आपण, ग्रॅव्हिटी असं म्हणायचं. काय म्हणा आपण त्याला, ग्रॅव्हिटी. आणि लक्षात ठेवायचं ही ग्रॅव्हिटी कशी असते, इट इज अ स्ट्रॉंग असते. कशी असते, स्ट्रॉंग असते. तर विद्यार्थी मित्रांनो काय, इट इज अ स्ट्रॉंग, लक्षात ठेवा कशी असते, स्ट्रॉंग फोर्स असतो. कसा असतो, इट इज अ स्ट्रॉंग फोर्स. हा फोर्स कसा असतो, स्ट्रॉंग असतो. ह्या तीन कन्सेप्ट तुम्हाला महत्त्वाच्या लक्षात ठेवायचं. याला म्हणतो आपण ग्रॅव्हिटी. काय म्हणतो आपण याला, ग्रॅव्हिटी. आणि त्याला अजून तुम्ही सांगू शकता इट इज नॉट अ युनिव्हर्सल फोर्स. आणि हा काय कुठला नाही, युनिव्हर्सल फोर्स नाही. ठीक आहे, तर लक्षात ठेवायचं इट इज अ फोर्स ऑकरिंग बिटवीन द अर्थ अँड बॉडी. दुसरं सांगणार फोर्स ऑफ द अट्रॅक्शन प्रेझेंट बिटवीन द अर्थ अँड बॉडी आणि इट इज अ स्ट्रॉंग फोर्स. तुम्ही विद्यार्थी मित्रांनो तुमच्या मित्राला सांगू शकता की नेमकं की फोर्स काय असतं आणि सॉरी ग्रॅव्हिटी आणि ग्रॅव्हिटेशन काय असतं. बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला दिलेले दोन कन्सेप्ट तुम्हाला मी सांगितले. पहिले सांगितले ग्रॅव्हिटी. आता याच्यामध्ये मी तुम्हाला 2-3 पॉइंट लिहून दिलेले. स्ट्रॉंग फोर्स
ओके, त्यानंतर अट्रॅक्शन बिटवीन अर्थ अँड बॉडी, त्यानंतर सांगितलं सेम पॉईंट आहे कशामध्ये आढळत असतं, ऑकरन्स बिटवीन द अर्थ अँड बॉडी. तुम्ही हे लिहू शकता किंवा हे लिहू शकता, कुठल्याही प्रकारची तुम्ही डेफिनेशन लिहू शकता. सिंपल भाषेमध्ये लक्षात काय ठेवणार तुम्ही की ग्रॅव्हिटी म्हणजे काय असतं की ऑब्जेक्ट हा पृथ्वीकडे अट्रॅक्ट होत असतो. समजा मी हा मार्कर घेतलाय, हा फेकलाय, तर कुठे जाणार आहे विद्यार्थी? खाली जाणार आहे. बिकॉज कोणाकडे अट्रॅक्ट आहे? सेंटर ऑफ द अर्थ. कोणाच्या? पृथ्वीच्या सेंटरकडे काय करणार आहे? तो अट्रॅक्ट करणार आहे. म्हणून लक्षात ठेवायचं याला म्हणणार ग्रॅव्हिटी. काय म्हणणार याला? ग्रॅव्हिटी. ही ग्रॅव्हिटी तुमची कन्सेप्ट क्लिअर झाली असेल विद्यार्थी मित्रांनो. जर झाली नसेल तर पुन्हा रिवाइंड जा आणि पुन्हा व्हिडिओ काय करा बघा. तर विद्यार्थी मित्रांनो बघा का आपल्याला ग्रॅव्हिटी मध्ये सिंपल लक्षात ठेवायचं एखादा ऑब्जेक्ट कोणाकडे? पृथ्वीच्या सेंटरकडे काय असतो? अट्रॅक्ट होत असतो, याला म्हणतात ग्रॅव्हिटी. ठीक आहे, क्लिअर पॉईंट. बघा विद्यार्थी मित्रांनो सेकंड आपल्याला दिलेला आहे ओके. आता बघा काय सांगितलं मी तुम्हाला, आपला पहिला झाला, आता दुसरा बघा काय ग्रॅव्हिटेशन काय असतं सर. ग्रॅव्हिटेशन कन्सेप्ट काय? ग्रॅव्हिटेशन तर बघितली तुम्ही, एखादी वस्तू पृथ्वीच्या सेंटरकडे अट्रॅक्ट होते, याला ग्रॅव्हिटी म्हणायचं. ओके, ग्रॅव्हिटेशन काय सर किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स किसको बोलेंगे सर? देखो भाई, ग्रॅव्हिटेशनल फोर्स कशाला म्हणायचं किंवा हे कशामध्ये आढळतं? लक्षात ठेवायचं इज the force occurring between, लक्षात ठेवायचं कशामध्ये? एनी टू ऑब्जेक्ट. काय? इट इज अ फोर्स ऑकरिंग बिटवीन एनी टू ऑब्जेक्ट असं पण आपण लिहू शकतो, किंवा आपण त्याला सांगू शकतो की दोन बॉडीमध्ये जे काय आढळतं किंवा टू बॉडीज असतात किंवा टू ऑब्जेक्ट असतात त्यांच्यामधलं जे अट्रॅक्शन असतं त्याला काय म्हणतो आपण? ग्रॅव्हिटेशनल फोर्स किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स असं म्हटलं जातं किंवा त्याला ग्रॅव्हिटेशन असं म्हटलं जातं. कशाला? इज द फोर्स ऑकरिंग बिटवीन काय सांगितलं आपल्याला? एनी ऑब्जेक्ट. यालाच तुमच्या दुसऱ्या भाषेमध्ये लिहू शकता. काय लिहू शकता बघा विद्यार्थी मित्रांनो, अ फोर्स ऑफ अट्रॅक्शन, अ फोर्स ऑफ attraction प्रेझेंट. काय सांगणार आपल्याला? प्रेझेंट बिटवीन. काय सांगणार तुम्ही? प्रेझेंट बिटवीन टू बॉडीज किंवा त्याला काय सांगणार आपण? टू बॉडीज, एनी टू बॉडीज. कुठल्या आपण? एनी टू ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट सुद्धा लिहू शकता, बॉडी सुद्धा लिहू शकता. ओके, सो लिसन केअरफुली. काय लिहिलं की याच्यामध्ये ग्रॅव्हिटेशन कशाला म्हणायचं? आता ही पृथ्वीकडे अट्रॅक्ट होणार नाही. लक्षात, हा एक ऑब्जेक्ट आहे आणि हा एक ऑब्जेक्ट आहे. हा ऑब्जेक्ट याच्याकडे अट्रॅक्ट होतो, हा ऑब्जेक्ट याच्याकडे अट्रॅक्ट होतो. लक्षात ठेवा याच्यामध्ये पृथ्वीकडे अट्रॅक्ट होऊ राहिले नाही. आता मी आहे, हा मार्कर आहे, मी मार्कर हा माझ्याकडे अट्रॅक्ट व्हायला, मी मार्कर अट्रॅक्ट होऊ राहिलो. बघा हे अट्रॅक्शन असतं, याला म्हणतात ग्रॅव्हिटेशन. काय म्हणतात? ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणतात किंवा ग्रॅव्हिटेशनल बल म्हणतात त्याला. कशाला? लक्षात ठेवायचं इट इज अ फोर्स ऑकरन्स बिटवीन द एनी टू ऑब्जेक्ट. एनी टू ऑब्जेक्ट कुठला आहे? डस्टर, मार्कर. अट्रॅक्शन हे बाई विश्वातील युनिव्हर्स मधले सगळ्या गोष्टी एकमेकांकडे काय होत असतात? अट्रॅक्शन करतात. लक्षात ठेवा, कुठल्या गोष्टीनुसार ते काय करत असतात? अट्रॅक्शन करतात. याला आपण म्हणायचं ग्रॅव्हिटेशन. लक्षात ठेवा, पृथ्वीकडे अट्रॅक्ट होईना, होणार आहे का? नाही. बिकॉज लक्षात ठेवायचं काय आहे आपल्याला? ग्रॅव्हिटेशन काय? इट इज अ फोर्स ऑकरिंग बिटवीन द टू ऑब्जेक्ट. म्हणजे फक्त दोन वस्तूंमध्ये यांचं अट्रॅक्शन होत असतं. आणि अगोदर ग्रॅव्हिटी म्हणजे काय असतं की ती अर्थकडे अट्रॅक्शन होत असते, म्हणजे पृथ्वीच्या सेंटर पॉइंट कडे अट्रॅक्ट होते, त्याला म्हणायचं ग्रॅव्हिटी. आणि जे फक्त काय होत असतं? ऑब्जेक्ट मध्ये होत असतं. एखाद्या पर्टिक्युलर नाही सांगितलं आपल्याला, एखाद्या कुठल्याही ऑब्जेक्ट मध्ये सांगितलं तर काय आपल्याला अट्रॅक्शन होत असते, तर त्याला म्हणायचं ग्रॅव्हिटेशन. आणि अगोदर मी तुम्हाला सांगितलं ग्रॅव्हिटी म्हणजे काय? पर्टिक्युलर सब्जेक्ट कडेच अट्रॅक्ट होते, म्हणजे अर्थ हे असेल, हे अर्थ कडेच अट्रॅक्ट होत असते, त्याला म्हणा ग्रॅव्हिटेशन, ग्रॅव्हिटी. आणि याला म्हणायचं ग्रॅव्हिटेशन. ओके, सो लिसन केअरफुली. आणि लास्ट वन तुमचा पॉइंट आहे विद्यार्थी, तो कसा होता? स्ट्रॉंग फोर्स होता. मग इट इज काय? इट इज अ वीक फोर्स. हा फोर्स कसा आहे? वीक फोर्स आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. आणि याला काय सांगू शकता तुम्ही अजून की इट इज अ प्रेझेंट. काय असं? युनिव्हर्सल फोर्स सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो.
काय म्हणू शकतो, युनिव्हर्सल फोर्स सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. तर हे तुमचा डिफरन्स होता ग्रॅव्हिटी आणि ग्रॅव्हिटेशन काय असतं विद्यार्थी मित्रांनो. हा तुम्हाला दिलेला हा एक घटक आहे, हा एक घटक आहे, हा एक कुठली तरी वस्तू आहे, हा एक कुठली तरी वस्तू आहे आणि हे एकमेकाला काय होऊ राहिले, अट्रॅक्ट होऊ राहिले, काय होऊ राहिले, कुठल्या तरी बलाने काय होऊ राहिले, एकमेकाला अट्रॅक्शन करू राहिले. काय करू राहिले, अट्रॅक्शन करू राहिले विद्यार्थी मित्रांनो. आणि यालाच काय म्हणतात असतो, या फोर्सलाच आपण म्हणत असतो ग्रॅव्हिटेशनल फोर्स असं म्हटलं जातं. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, इथपर्यंत समजलं. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला तुमच्या चॅप्टर मध्ये आपण कन्सेप्ट घेतले ग्रॅव्हिटी आणि ग्रॅव्हिटेशन काय असते हे क्लिअर झालं असेल तुम्हाला. जर तुम्हाला व्हिडिओ तुम्हाला जर हे कन्सेप्ट समजले नसेल तर पुन्हा रिवाइंड करा आणि पुन्हा तुम्ही हा व्हिडिओ बघा. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला पुढे दिलेले काही क्वेश्चन दिलेले बघा. ठीक आहे, काही क्वेश्चन दिले, पण ते क्वेश्चन घेण्याच्या अगोदर लक्ष ठेवा, इथे तुम्हाला क्वेश्चन दिले व्हॉट आर द इफेक्ट ऑफ द फोर्स ऍक्टिंग ऑन द ऑब्जेक्ट, व्हॉट आर टाइप्स ऑफ द फोर्स आर यू फॅमिलियर विथ. म्हणजे हे सगळे कन्सेप्ट तुम्हाला 3 क्वेश्चन तुम्हाला दिलेले, ते आपण क्वेश्चन नक्कीच घेणार आहोत. परंतु या क्वेश्चनच्या अगोदर व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत याला शेअर करा. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, विद्यार्थी मित्रांनो स्टॉप करा. ओके, तर आपण बघितलं ग्रॅव्हिटेशन आणि ग्रॅव्हिटी काय असते. विद्यार्थी व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करा. विद्यार्थी मित्रांनो, आता बघायचं आपल्याला वरचे क्वेश्चन घ्यायचे. विद्यार्थी तुम्हाला दिलेले वरचे क्वेश्चन आपण घेणार जाऊ, परंतु त्या अगोदर आपल्याला काय करायचंय की सगळ्यात अगोदर महत्वाची कन्सेप्ट म्हणजे काय की तुम्हाला इथं बघायचं की नेमकं बेसिक कन्सेप्ट बघायची, नेमकं काय असते कन्सेप्ट. तर बघा, आपल्याला बघायचं फोर्स म्हणजे काय असतं. हे जर तुम्ही शिकले तर वरचे क्वेश्चन तुम्ही नक्कीच इझी सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, नक्कीच सॉल्व्ह करू शकता. बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिला आहे तुम्हाला फोर्स म्हणजे काय असतं. फोर्स कशाला म्हणायचं विद्यार्थी मित्रांनो, फोर्स कशाला म्हणायचं, फोर्स कशाला म्हणायचं. बघा विद्यार्थी मित्रांनो, फोर्स कन्सेप्ट काय आहे आपण इथे लिहू शकतो. काय, पुश और पुल, पुश और पुल ऑन an object, on an object that change. लक्षात काय आपल्याला विद्यार्थ्यांना पुश और पुल ऑन अन ऑब्जेक्ट दॅट चेंज. काय काय चेंज होतं लक्ष द्या. एखाद्या वस्तूवर आपण बल जर प्रयुक्त केलं तर विद्यार्थी मित्रांनो नक्कीच दॅट चेंज काय काय चेंज होत असते. लाईक द साइज, डायरेक्शन. ओके, अगेन काय सांगू शकतो आपण लक्षात द्या, शेप, वेलोसिटी, वेलोसिटी, साइज, डायरेक्शन, शेप, वेलोसिटी. ह्या सगळ्या कन्सेप्ट जर आपण बघितलं तर लक्षात द्यायचं हे काय होऊ शकते, त्यांचं चेंज. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची कन्सेप्ट कुठली, पोझिशन, त्यानंतर स्टेट ऑफ रेस्ट. ओके, हे सगळ्या गोष्टी काय होऊ शकतात, चेंज होऊ शकतात. आणि त्यालाच आपण म्हणणार विद्यार्थी मित्रांनो फोर्स. काय, अ पुश और पुल एनी ऑब्जेक्ट दॅट चेंज. काय होऊ शकतं, ज्यात चेंज द साइज, चेंज द डायरेक्शन, चेंज द शेप, चेंज द वेलोसिटी, पोझिशन, स्टेट ऑफ रेस्ट. बघा विद्यार्थी, एखादा ऑब्जेक्ट आहे तुम्हाला इथे चित्रामध्ये दिसतंय विद्यार्थी मित्रांनो. चित्र आहे पण थोडं विचित्र आहे. बघा, जर कन्सेप्ट बघितली तुम्ही तर हा एक विद्यार्थी काय एक मुलगा असा चाललाय. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, बघा हा चाललाय आणि ह्यानं काय केला, हा बॉल जो दिसतोय तुम्हाला, हा काय केला, किक केला. काय केला, किक केला, पायानं किक केला. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला दिसतंय किक केल्यानंतर काय होत असते, पोझिशन काय होणार त्या बॉलची, चेंज होणार विद्यार्थी मित्रांनो. हा फोर्स लागलेला आहे, बल त्यानंतर प्रयुक्त केलेला आहे आणि प्रयुक्त केल्यानंतर त्या बॉलची पोझिशन विद्यार्थी मित्रांनो काय होणार आहे, चेंज द पोझिशन, पोझिशन त्याची चेंज होणार आहे. त्याचबरोबर एखादा मडकेवाला असेल, मडकेवाला काय करत असतो, पूर्ण मातीला मळत असतो आणि मळल्यानंतर काय करत असतो, पूर्ण त्यांचा एक त्याला काय बनते, चालवल्यानंतर त्याला सर्क्युलर पाथ मध्ये फिरवल्यानंतर चाकावरती बघा तर त्याला काय असते, एक शेप तयार होत असते. म्हणजेच काय होते, त्याची शेप तयार होत असते. स्टेट रेस्ट मध्ये जात असतो. त्यानंतर काय होत असते, डायरेक्शन चेंज होत असते. बघा एखादी गाडी आहे, ओके गाडी आहे, गाडी काय करू राहिली, फ्रॅक्शन पण होऊ शकते. इथं लक्ष ठेवायचं, सॉरी गाडी पुढे ढकलली जाते, त्यांची काय होऊ शकते, ती पुढे जाते, डायरेक्शन त्याची चेंज होऊ शकते. त्याचबरोबर साईज सुद्धा चेंज होऊ शकते. विद्यार्थी मित्रांनो ही सगळ्या कन्सेप्ट कशाच्या आहेत, फोर्सच्या आहे. म्हणून फोर मीन्स काय असतं, अ पुश और पुल ऑन एन ऑब्जेक्ट दॅट चेंज साइज, वेलोसिटी, डायरेक्शन, शेप, पोझिशन, स्टेट ऑफ रेस्ट. यालाच म्हणणार आपण फोर्स. काय म्हणणार विद्यार्थी मित्रांनो, फोर्स. मग आता फोर्स मीन्स काय असतं हे मी तुम्हाला सांगितलेले, परंतु लक्षात ठेवा फोर्सचे काही प्रकार असतात. फोर्स मग कुठल्या कुठल्या प्रकारचा असतो विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यामध्ये काय असतात, काही टाइप्स असतात.
फोर्स एकाच प्रकारचा नसतं. आता बघा, मी समजा एखादा आहे, हा गोष्ट काय केलं, मी एखादा काय केला, हा मार्कर मी फेकला, बिलकुल मी काय केला, फेकला. परंतु विद्यार्थी मित्रांनो बघा, मी फेकत असताना मी काय लावलेला, बल लावलेले. आता काय झालेले, बल लावल्यानंतर लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो, काय असणार आहे, दोन टाइपचे फोर्स असतात. टू टाइप्स ऑफ द फोर्स, टू टाइप्स ऑफ द फोर्स, विच इज द कॉन्टॅक्ट फोर्स अँड नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. बघा, कॉन्टॅक्ट अँड नॉन कॉन्टॅक्ट काय असणार, याचे दोन असणार आहे. लक्षात ठेवायचं, कॉन्टॅक्ट फोर्स आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. लक्षात ठेवा, काय सांगितलं आपल्याला, टू टाइप्स ऑफ फोर्स. ओके, टू टाइप्स ऑफ फोर्स, विच टू टाइप्स ऑफ फोर्स लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, एक असतो कॉन्टॅक्ट आणि दुसरा आहे विद्यार्थी मित्रांनो, त्याचबरोबर जर बघितला दुसरा आहे नॉन कॉन्टॅक्ट. काय, व्हॉट इज अ क्लिअर डेफिनेशन, काय असणार कॉन्टॅक्ट आणि नॉन कॉन्टॅक्ट काय असणार आहे. सिंपल भाषेमध्ये बघा, कॉन्टॅक्ट आणि नॉन कॉन्टॅक्ट काय असतं. कॉन्टॅक्ट म्हणजे काय, आपला त्याच्याशी संबंध येतो, आपण त्याला हात लावतो, म्हणजे कुठल्याही पद्धतीने काय करतो, बल लावलं, त्याला कॉन्टॅक्ट म्हणतात. आणि नॉन कॉन्टॅक्ट, कुठलाही कॉन्टॅक्ट नाही त्याला, आहे का नाही, तर त्याला काय म्हणणार आपण, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स म्हणणार. ग्रॅव्हिटेशन बघा, ग्रॅव्हिटेशन जर बघितलं तुम्ही, नॉन कॉन्टॅक्ट मध्ये येतो. काय म्हणतात, नॉन कॉन्टॅक्ट मध्ये येत असतो. तर आपण बघू कॉन्टॅक्ट काय असतं आणि नॉन कॉन्टॅक्ट काय असतो. विद्यार्थी मित्रांनो वरती लिहितो मी त्याला, फोर्स two types of force. कुठले कुठले बघितले आपण, लक्षात ठेवायचं, कॉन्टॅक्ट अँड सेकंड वन इज अ नॉन कॉन्टॅक्ट. सो व्हॉट इज अ कॉन्टॅक्ट, काय असणार आहे, कॉन्टॅक्ट कन्सेप्ट काय असेल, लक्षात ठेवा. कॉन्टॅक्ट मीन्स काय असतं, बघ काय सांगणार आपण कॉन्टॅक्ट मध्ये, लक्षात ठेवायचं. कॉन्टॅक्ट मीन्स काय असतं की एनी टू ऑब्जेक्ट, म्हणजे काय सांगणार, टू ऑब्जेक्ट आर द इन डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ इच अदर. म्हणजे काय असतं, दोन्ही वस्तू काय होत असतात, एकमेकांचे काय असतात, कॉन्टॅक्ट मध्ये असतात. काय असतात, कॉन्टॅक्ट. मग तुम्ही लिहू शकता, टू ऑब्जेक्ट आर इन डायरेक्ट काय येणार आहे, लक्षात ठेवायचं. डायरेक्ट कशामध्ये येणार आहे, कॉन्टॅक्ट मध्ये येणार आहे. कॉन्टॅक्ट विथ इच अदर, काय सांगणार आपण, इच अदर. लक्षात ठेवायचं, दोन्ही वस्तू काय आल्या आपल्याला, काय, टू ऑब्जेक्ट आर इन डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ इच अदर. एखाद्या कुठल्याही वस्तूशी काय डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये आले, त्याला काय म्हणणार आपण, लक्षात ठेवायचं, कॉन्टॅक्ट फोर्स, किंवा त्याला काय म्हणणार, कॉन्टॅक्ट फोर्स असं म्हटलं जातं. म्हणजे जो कॉन्टॅक्ट मध्ये येतो, फॉर एक्झाम्पल आता मी काय केलं, एखाद्या बॉलला काय केलं असेल, किंवा एखाद्या कुठल्याही प्रकारच्या एखाद्या वस्तूला काय केलं, मी पुश केले, सॉरी मी पुल करतोय किंवा पुश करतोय, तर ओढतोय किंवा ढकलतोय, तर लक्षात ठेवायचं त्याच्यामध्ये काय होणार आहे, माझं बल अप्लाय होणार आहे. म्हणजेच त्या पोयची काय होणार आहे, डायरेक्शन चेंज होणार आहे. मी त्याला कॉन्टॅक्ट केला, मी हात लावलेला, म्हणजे माझा संबंध आला नाही, मी याला काय करतोय, पुढे ढकलतोय. तर लक्षात ठेवायचं, पुढे ढकलतोय म्हणजे काय करतोय, याला लक्षात ठेवायचं, मी त्याच्यावर बल अप्लाय केलं, आणि बल अप्लाय केलं म्हणजे काय झालेलं आहे, याला काय म्हणतो आपण, कॉन्टॅक्ट झालेला आहे माझा. विदाउट कॉन्टॅक्ट तुम्ही त्याला काय करू शकता का, नाही. तर लक्षात, ज्याच्याशी कॉन्टॅक्ट होते त्याला म्हणायचं कॉन्टॅक्ट. म्हणजे काय ना, द टू ऑब्जेक्ट आर इन डायरेक्ट, म्हणजेच काय होणार आहे, त्यांच्याशी डायरेक्ट संबंध येतो. कॉन्टॅक्ट विथ इच अदर, म्हणजे दुसऱ्याशी काय होणार, प्रत्येक एखाद्या कुठल्याही गोष्टीची काय होणार, आपला कॉन्टॅक्ट जर येत असेल तर लक्षात ठेवायचं, त्याला म्हणणार आपण कॉन्टॅक्ट फोर्सेस म्हणणार. काय म्हणणार त्याला, कॉन्टॅक्ट फोर्स. पण आता कॉन्टॅक्ट फोर्स कुठले कुठले असतात, मस्कुलर, मस्कुलर फोर्स आपण त्याला म्हणू शकतो. अजून तुम्हाला जर बघितलं तर मेकॅनिकल फोर्स, यस, मेकॅनिकल फोर्स. आणि अजून जर बघितलं त्याला फ्रॅक्शनल फोर्स असं सुद्धा म्हणू शकतो, फ्रॅक्शनल. मस्कुलर मीन्स का, आपण बघा कुठलीही वस्तू जर काय हलवायची असली तर काय असतो, आपल्या मसलचा उपयोग केला
जातो. मसल मीन्स काय असतं लक्षात ठेवायचं. आपण काय करतो, स्नायूचे बल असतं, स्नायू बल आपण त्याला म्हणू शकतो. आपण ढकललं, आपल्या हाताचा पायाचा व्यायाम झाला किंवा आपण त्याला काय म्हणतो तिथं आपलं बल लागलं म्हणजे दोन्ही आपण गोष्टी काय झाल्या त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये आल्या आणि कॉन्टॅक्ट मध्ये आल्यानंतर लक्षात ठेवा विद्यार्थी त्याला कॉन्टॅक्ट फोर्स असं म्हटलं जातं. सेम काय आणलं अजून मेकॅनिकल फोर्स मध्ये त्याचा उपयोग होत असतो. आणि शेवटी सांगितलं फ्रॅक्शनल फोर्स. एखादी गाडी आहे, ओके, एक गाडी अशी काय करते दिसते, पूर्ण गाडी बघा तुम्हाला दिसते, ऑब्झर्वेशन जर केलं तर ही गाडी काय येऊ राहिली, खाली येऊ राहिली. ओके विद्यार्थी मित्रांनो, ही गाडी जर खाली येत असेल तर इथं बघा तुम्हाला दिसते की अशा पद्धतीने ही गाडी खाली येऊ राहिली. तर इथं काय करणार आहे, की घर्षण करणार आहे. आणि घर्षण करत असताना लक्षात ब्रेक मारणार, ब्रेक मारल्यानंतर काय होणार आहे, घर्षण होणार आहे. म्हणजेच काय म्हणू शकतो आपण त्याला, लाईक द फ्रॅक्शनल फोर्स. काय म्हणू शकतो त्याला, फ्रॅक्शनल फोर्स. मग आता फ्रॅक्शनल फोर्स मध्ये काय असतं विद्यार्थी मित्रांनो, फ्रॅक्शनल फोर्स मध्ये बघा एखाद्या वेळेस त्याला काय केलं, ब्रेक मारलं म्हणजे घर्षण होणार. इथे काय होणार आहे, घर्षण होणार आहे. म्हणून लक्षात द्यायला काय म्हणणार आपण, फ्रॅक्शनल फोर्स सुद्धा कशामध्ये, कॉन्टॅक्ट मध्ये येणार. कॉन्टॅक्ट मध्ये आहे काय, कॉन्टॅक्ट मध्ये. लक्षात आलं तुम्हाला कॉन्टॅक्ट फोर्स कशाला म्हणू शकता. आणि त्यानंतर बघा लक्षात ठेवायचं नॉन कॉन्टॅक्ट फोर्स कशाला म्हणू शकतो आपण, नॉन कॉन्टॅक्ट. ओके सेम काय येणार आहे लक्षात ठेवायचं, डेफिनेशन काय, टू ऑब्जेक्ट काय ना, टू ऑब्जेक्ट आर इन नॉट डायरेक्ट. त्याला आपण काय म्हणू शकतो लक्षात ठेवायचं, किंवा असं म्हणू शकतो आपण काय, आर नॉट इन डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ each other. ओके तर काय दिसतंय, काय सांगितलं, नॉन कॉन्टॅक्ट, टू ऑब्जेक्ट आर नॉट अ डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ each other. म्हणजे कोणत्याही कॉन्टॅक्ट मध्ये ते येत नाही, त्याला काय म्हणणार विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवायचं नॉन कॉन्टॅक्ट म्हणणार. मग सर नॉन कॉन्टॅक्ट फोर्स मधला कुठलं एक्झाम्पल सांगा तर मला. कॉन्टॅक्ट मधला कुठलीही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, ज्याला तुम्ही हात लावता ते कॉन्टॅक्ट, आणि ज्याला हात नाही लावत तशीच होत असते त्याला नॉन कॉन्टॅक्ट असं म्हणू शकता विद्यार्थी मित्रांनो. मग नॉन कॉन्टॅक्ट मध्ये लक्षात ठेवायचं मॅग्नेटिक फोर्स आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स. कुठले कुठले याचे एक्झाम्पल आहे लक्षात ठेवा, ग्रॅव्हिटेशनल, त्यानंतर काय मॅग्नेटिक. कुठले, मॅग्नेटिक आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स. हे दोन फोर्स असे त्याला काय म्हणणार आपण, नॉन कॉन्टॅक्ट. बघा नॉर्थ आणि साऊथ जर आपण बघितलं, असं जर एखादा मॅग्नेट आहे आणि इथं काय ठेवलंय, आयर्न ठेवलं, लोखंडी तुकडा ठेवलेला आहे, तर ते एकमेकाला काय करतात, अट्रॅक्ट करतात. आपण हात लावला का, नाही. कॉन्टॅक्ट केला का, नाही. तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, इथं काय झालंय, तर काय झालं होतं लक्षात ठेवायचं, तर काय अट्रॅक्शन झालं. आणि अट्रॅक्शन झालं म्हणजेच काय झालं, ते कॉन्टॅक्ट मध्ये नाही तर नॉन कॉन्टॅक्ट फोर्सला काय झालं, ते एकमेकाकडे अट्रॅक्ट झाले. त्याला आपण नॉन कॉन्टॅक्ट फोर्स सुद्धा म्हणू शकतो. आणि याला म्हणतात कॉन्टॅक्ट फोर्स. ज्याचं कॉन्टॅक्ट मध्ये असतं, मी एखादी कोणाला समजा कुठलीही वस्तू मी जर फेकली तर लक्षात ठेवायचं कॉन्टॅक्ट मध्ये आली, मी कुठली वस्तू ढकलली तर लक्षात ठेवायचं कॉन्टॅक्ट मध्ये आहे. आणि यालाच आपण काय म्हणणार आहे, कॉन्टॅक्ट फोर्स सुद्धा असं म्हटलं जातं. तर इथपर्यंत तुम्हाला कन्सेप्ट तुम्हाला नक्कीच लक्षात आलेली असेल विद्यार्थी मित्रांनो. तर बघूया पुढची कन्सेप्ट. पुढची कन्सेप्ट काय विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला बघायचं, हे तर तुम्हाला समजलं, टू टाइप्स ऑफ फोर्स असतात. कुठले कुठले, कॉन्टॅक्ट आणि नॉन कॉन्टॅक्ट. तर पुढचं बघा मोशन काय असतं, काय मोशन काय असतं विद्यार्थी मित्रांनो. कुठली वस्तू जर तुम्ही बघितली तर काय असते का, पर्टिक्युलर पाथ मध्ये काय करत असते, सर्क्युलर करत असते किंवा मोशन करत असते. मग मोशन कशाला म्हणू शकतो आपण विद्यार्थी मित्रांनो, डेफिनेशन तुम्हाला दिलेली आहे. मोशन मीन्स काय असतं, मोशन मीन्स गती म्हणतो आपण त्याला. मोशन, बघा मोशन मीन्स काय असतं, त्याला आपण मराठीत गती असं म्हणतो विद्यार्थी. कारण त्याला आपण गती, तर मोशन कशाला म्हणतो, मुवमेंट जे असते किंवा हालचाल आपण म्हणतो, किंवा मुवमेंट ऑफ एनी ऑब्जेक्ट फ्रॉम वन पोझिशन टू अनदर पोझिशन. लक्षात ठेवा काय म्हणलं आपल्याला, की मुवमेंट ऑफ एनी ऑब्जेक्ट from one position to another position. ओके लक्षात घ्या, मुवमेंट काय असते, किंवा मुवमेंट ऑफ एनी ऑब्जेक्ट फ्रॉम वन पोझिशन टू अनदर पोझिशन विथ रिस्पेक्ट टाइम किंवा रिस्पेक्ट टू द
ऑब्झर्व इज कॉल्ड, काय म्हणतात त्याला, लक्ष ठेवायचं, इज कॉल्ड ॲज द मोशन. काय म्हणतात त्याला, मोशन. कशाला मोशन म्हणायला लक्ष ठेवायचं, मोशन काय, मुवमेंट ऑफ एनी ऑब्जेक्ट, कुठल्याही गोष्टीची मुवमेंट असते. म्हणजे काय, एनी ऑब्जेक्ट फ्रॉम वन पोझिशन टू अनदर पोझिशन. म्हणजे मी इथं आहे आणि मी काय करणार आहे, इकडे जाणार आहे, माझं काय होऊ राहिलं, मोशन होऊ राहिलं, मी काय करतोय, गती प्राप्त करतोय. म्हणजे लक्षात ठेवायचं, गती प्राप्त केल्यानंतर मी काय करतोय, एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जातोय. म्हणून लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, काय कन्सेप्ट, मुवमेंट ऑफ एनी ऑब्जेक्ट फ्रॉम वन पोझिशन टू अनदर. म्हणजे ही एक पोझिशन आहे, इकडून कुठे जाते, इथपर्यंत जाते. म्हणजे लक्षात ठेवायचं, यांना काय प्राप्त केलेलं आहे, लाईक द मुवमेंट. त्याचबरोबर काय म्हणू शकतो, मोशन, त्याला गती आलेली आहे. आणि मुवमेंट ऑफ एनी ऑब्जेक्ट म्हणजे हा एक ऑब्जेक्ट आहे आणि काय करत असतो, फ्रॉम वन पोझिशन म्हणजे ही पोझिशन आहे, या पोझिशन पासून काय करत असतो, दुसऱ्या पोझिशन कडे जर जात असेल, विथ रिस्पेक्टिव्ह टाइम टू द ऑब्झर्व्ह इज कॉल्ड ॲज अ मोशन. एका विशिष्ट पर्टिक्युलर भागामध्ये, विशिष्ट टाइमामध्ये जर काय करत असेल, तो एका बाजूपासून किंवा एका पोझिशन पासून दुसऱ्या पोझिशन पर्यंत जात असेल, तर लक्षात त्या घटकालाच काय म्हणत असतात, जर मुवमेंट करत असतात, हालचाल करत असतात, तर त्याला आपण काय म्हणू शकतो, मोशन असं म्हणू शकतो. कसं लक्षात ठेवायचं, काय म्हणणार तुम्ही, मोशन, मुवमेंट ऑफ, काय सांगणार तुम्ही, मुवमेंट ऑफ एनी ऑब्जेक्ट from one position to another position and respect to that time, किंवा त्याला आपण म्हणणार त्याचं also that's called as the motion. ओके, सो क्लिअर पॉइंट, मोशन लक्षात ठेवायचं, याला आपण मोशन म्हणू शकतो. मग हे आता तुमचं क्लिअर झालं की मोशन कशाला म्हणायचं किंवा मोशन काय असतं, ही कन्सेप्ट तुमची क्लिअर झाली विद्यार्थी मित्रांनो. तर लक्षात द्या, मोशन आणि फोर्स तुमच्या दोन कन्सेप्ट क्लिअर झालेला आहे. म्हणजे तुमचा जो पहिला पेज आहे, म्हणजे काय आहे, तुमचं पहिला 1 नंबरचा पेज, ही पूर्ण कन्सेप्ट क्लिअर केलेली आहे की मोशन काय असतं आणि ग्रॅव्हिटेशन काय असतं. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला बघायचं आहे की नेमकं तुमचे जे वरचे क्वेश्चन आहेत, ते क्वेश्चन तुम्हाला आता मी सॉल्व्ह करून देणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, ही सगळी कन्सेप्ट पूर्ण क्लिअरच असेल. ओके, समजली नाही तर पुन्हा एकदा जाऊन बघा व्हिडिओ, पुन्हा रिटर्न करा आणि पुन्हा बघा, तर तुम्हाला नक्कीच समजेल. जर तुम्ही आता तुम्हाला व्हिडिओ आवडतच असेल तर नक्कीच लगेच लाईक करा आणि हा व्हिडिओ संपल्यानंतर जास्तीत जास्त मित्रांमध्ये त्याची लिंक शेअर करा, मित्राला व्हिडिओ पाठवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो पुढचा बघू आपण पॉइंट. बघ, आवडते ना विद्यार्थी मित्रांनो, आवडलाच पाहिजे, कारण विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अतिशय तुमच्या आणि तुमच्या भाषेमध्ये मी हा व्हिडिओ घेऊन येतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, काय काय कन्सेप्ट दिलेले आहे आणि काय काय त्याचे आन्सर असू शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथं दिलेले क्वेश्चन येतात, मी काही क्वेश्चन लिहितो इथं. बघा, व्हॉट आर द, काही विद्यार्थी मित्रांनो, सर हे अगोदरच घ्यायचं असतं ना, कारण की 8वी 9वी आणि तुमचं गेल्या वर्षी झालेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, त्यांच्याच आधारे हे क्वेश्चन आहेत. परंतु आता आपण जे बघतोय हे विद्यार्थी मित्रांनो, तुमचं ही कन्सेप्ट झाले तर अजून क्लिअर होतील, म्हणून मी ते अगोदर घेतलं आणि हे एकदम शेवटी घेतोय विद्यार्थी मित्रांनो. तर लक्ष द्या काय काय असतील, तर लक्ष द्या, इफेक्ट्स ऑफ अ फोर्स ऍक्टिंग on an object. दूसरा क्वेश्चन विद्यार्थी मित्रांनो दिला तुम्हाला, व्हॉट टाइप्स ऑफ फोर्सेस आर यू फॅमिलियर विथ. आणि थर्ड क्वेश्चन दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, व्हॉट डू यू नो, व्हॉट डू यू नो about the gravitational force. ओके, दिस क्वेश्चन. बघ काय आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला क्वेश्चन दिलेले आहे. बघा काय काय क्वेश्चन दिलेले आहे की नेमकं काय होतं असं लक्षात. पहिला क्वेश्चन दिले, 3 क्वेश्चन तुम्हाला दिले, व्यवस्थित लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पेपरला पण विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, तर विद्यार्थ्यांना काय आहे, व्हॉट आर द इफेक्ट ऑन अ फोर्स ऍक्टिंग ऑन अ ऑब्जेक्ट. एखाद्या वस्तूवर जर बल प्रयुक्त केलं तर नेमकं काय होतं, काय घडतं, त्याचा परिणाम कुठला होता विद्यार्थी मित्रांनो. समजा मी बघा हे पुस्तक आहे. ओके, बघा हे पुस्तक असं दिसते तुम्हाला, परंतु मी याला फोर्स लावला इकडून,
काय झालं विद्यार्थी मित्रांनो, याची शेप साईज काय झालं, वेलॉसिटी काय झाली, पूर्ण चेंज झाली. म्हणून इथं लिहू शकतो असं काय लिहिणं आपण, लक्षात ठेवा. ऍक्टिंग झाल्यानंतर इफेक्ट काय होणार त्याचा, अ चेंज द पोझिशन, शेप, साइज, डायरेक्शन, ओके, वेलॉसिटी, ह्या सगळ्या गोष्टी विद्यार्थी मित्रांनो काय होणार, चेंज होणार. म्हणून लक्षात ठेवा हा परिणाम त्याच्या होऊ शकतो. तर तुमचं पहिला आन्सर विद्यार्थी मित्रांनो झालेले अत्यंत सोप्या भाषेमध्ये तुम्हाला दिसते. ठीक आहे. तर नेक्स्ट बघा काय लिहिलं, व्हॉट टाइप्स ऑफ फोर्स आर यू फॅमिलियर विथ. कुठल्या कुठल्या प्रकारचे फोर्स असतात विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला अगोदरच सांगितलं, व्हिडिओ आपण बघितलाय. याचं उत्तर पण तुम्हाला पाठीमागे दिसतंय, याचं पण उत्तर तुम्हाला पाठीमागे. कुठल्या कुठल्या, कॉन्टॅक्ट फोर्स, कॉन्टॅक्ट फोर्स, आणि काय असतं दुसरं, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. लक्ष द्या, पहिला कॉन्टॅक्ट आणि दुसरा कुठला आहे, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. म्हणजे त्याला आपण म्हणू शकतो की ज्याला काय करतो आपण कॉन्टॅक्ट मध्ये असतो ते कॉन्टॅक्ट फोर्स, आणि नॉन कॉन्टॅक्ट मध्ये ज्याला आपण कॉन्टॅक्ट मध्ये नसतो किंवा आपण त्याच्यावर कुठल्या प्रकारचा बल प्रयोग करत नाही ते असतं नॉन कॉन्टॅक्ट. तर लक्षात द्या, कॉन्टॅक्ट मध्ये काय येतं, मस्कुलर फोर्स, ओके, हा दिलेला आहे. सेकंड काय, मेकॅनिकल फोर्स. अजून तुम्ही इथं लिहू शकता विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, तुमच्या मनाला मी आता पाठीमागे दिलेले तुम्ही बघून लिहू शकता. जस्ट मी 2 लिहितोय. त्यानंतर इकडे बघा, इकडे कुठले आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, ओके. विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, मॅग्नेटिक फोर्स, मॅग्नेटिक फोर्स, ओके. तर हे तुम्हाला कन्सेप्ट लक्षात ठेवायचं. मॅग्नेटिक फोर्स ह्या कन्सेप्ट तुमच्या झालेल्या आहेत. आणि एकदम शेवटची तुम्हाला दिलं आहे, व्हॉट डू यू नो अबाउट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. काय सांगू शकता किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स मीन्स काय असतं. मी तुम्हाला ग्रॅव्हिटेशनल फोर्स बद्दल सांगितलं. किती ऑब्जेक्ट असतात विद्यार्थ्यांना, 2 ऑब्जेक्ट. म्हणून सांगणार तुम्ही काय डेफिनेशन तुम्हाला ग्रॅव्हिटेशनलची काय सांगितली तुम्ही. लक्षात ठेवायचं काय, इट्स अ फोर्स ऑकरन्स इन बिटवीन द 2 एनी ऑब्जेक्ट. 2 वस्तूमधील अट्रॅक्शन किंवा 2 वस्तूमधील काय असणार, अट्रॅक्शन असतं. आपण त्याला असं पण सांगू शकतो की अट्रॅक्शन किंवा फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन एनी 2 ऑब्जेक्ट ऑल्सो कॉल्ड एज अ ग्रॅव्हिटेशनल. कशाला म्हणणार की 2 फोर्स मधलं जे अट्रॅक्शन असतं, म्हणजे आपण त्याला असं सांगतो द फोर्स ऑफ अट्रॅक्शन प्रेझेंट बिटवीन 2 ऑब्जेक्ट किंवा एनी 2 ऑब्जेक्ट किंवा एनी 2 बॉडीज ऑल्सो कॉल्ड एज अ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणजेच काय, समजा हे एक वस्तू आहे, हे m, ही एक दुसरी वस्तू आहे, हे m2. तर लक्षात द्या विद्यार्थी मित्रांनो, मास 1 मास 2 ह्या 2 गोष्टी येतात आणि ह्या 2 गोष्टी एकमेकांना काय होत असतात, अट्रॅक्ट होत राहिल्या आणि अट्रॅक्शन होत असते. तर लक्षात ठेवा, अट्रॅक्शन काय हो राहिल्या, त्या अट्रॅक्शन हो राहिल्या. म्हणजेच काय हो राहिल्या विद्यार्थी मित्रांनो, याला म्हणतो आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणतो. काय म्हणतो याला, ग्रॅव्हिटी. म्हणजे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची कुठलीही वस्तू असली तर एकमेकांना काय करत असते, अट्रॅक्ट करत असते. आपण पण कोणाला तरी आकर्षित करतो, हे ना, येस नो, यस. आणि आपल्याला कोणीतरी आकर्षित करत असतं. तर विद्यार्थी सेम प्रोसेस, जगातील विश्वातील कुठली वस्तू असेल तर एकमेकांना काय होत असते, अट्रॅक्ट होत असते. म्हणून याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणतात. आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स मीन्स काय असतं, एखादी वस्तू म्हणजे मास 1 आणि मास 2 म्हणजे ऑब्जेक्ट 1 आणि ऑब्जेक्ट 2 हे काय होत असतात, एकमेकांना अट्रॅक्ट करतात. आणि अट्रॅक्ट करणाऱ्या फोर्सलाच काय म्हणतात, ग्रॅव्हिटेशनल फोर्सेस म्हटलं जातं. आणि ग्रॅव्हिटी कशाला म्हणतात, की जी फक्त कोणाकडे अट्रॅक्ट होत असते अशा गोष्टीलाच काय म्हणतात आपण ग्रॅव्हिटी असं म्हटलं जातं. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आजच्या शिक्षणामध्ये आपण एवढंच बघणार आहोत आणि पुढे आपला व्हिडिओ असा नक्कीच चालूच राहणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि त्यांना लिंक पाठवा. आणि शिंदे सर कोचिंग क्लासेस या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. असेच मजेशीर व्हिडिओ आणि तुमच्याच लँग्वेज मध्ये आपण घेऊन येणार आहोत. ठीक आहे, धन्यवाद.